नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन फाईलवर तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे घरी बसून तुमच्या मोबाईलवर तुम्ही आभा कार्ड कशी तयार करायचे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जातो आपण, सरकारी असो का प्रायव्हेट असो, त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला आभा कार्ड मागितलं जाते. हे आभा कार्ड कसे तयार करायचे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन आभा गव्हर्नमेंट इन असे सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खाली क्रिएट आभा नंबर असे दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत आहे, क्रिएट युअर आभा नंबर युझिंग आधार. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे जो तुमचा आधार नंबर आहे तो मला इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे. खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, आय ॲग्री. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एक खाली कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी OTP येणार आहे तुमच्या मोबाईलवर. तो OTP तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर मागितलेला आहे, तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकायचा आणि नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे जे आभा कार्ड आहे ते जनरेट होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला व्ह्यू प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. व्ह्यू प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे आभा कार्ड बनलेले आहे ते तुम्हाला इथं दिसून जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे जे आभा कार्ड आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 2 मिनटामध्ये आभा कार्ड तुमच्या मोबाईलवरून तयार करू शकता.